टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप, नाम याद रखना। तुळजापूर ड्रग्स प्रकरणामध्ये 36 आरोपी निष्पन्न झाले आहेत। त्यापैकी 14 आरोपी हे अटक करण्यात आलेले आहेत, तर 22 आरोपी जे आहेत ते फरार आहेत। आणि आता या ड्रग्स प्रकरणामध्ये जी प्रक्रिया सुरू आहे त्या संदर्भात कुठंतरी एक शंका निर्माण होती आहे आणि जे आयो आहेत, आयो म्हणजे तपास अधिकारी जे आहेत ह्या प्रकरणाचे, ती बदलायची मागणी केली जाते। आता आपल्याबरोबर तुळजापूरमधील काही नागरिक आहेत, काही पक्षाचे नेतेसुद्धा आहेत या ठिकाणी। मला सांगा, ड्रग्स प्रकरण नेमकं आता काय, तुमचं मत काय आहे? आता ड्रग्स प्रकरण संदर्भात कारवाई चालू आहे। कालच 2 आरोपींनी जी अटकपूर्व जामीन मान्य न्यायालयाला मागितली होती ती फेटाळलेली आहे आणि आम्ही त्याचं स्वागत करतो। आणि आमची अशी मागणी आहे की कुणालाही अटकपूर्व जामीन या प्रकरणी देण्यात येऊ नये। ह्या प्रकरणाचा सखोल असा चौकशी झाली पाहिजे आणि थोडंसं पोलीस यंत्रणेच्या बाबतीत आम्हाला थोडी शंका घेण्यासारखी परिस्थिती आहे, कारण की उलटसुलट चर्चा आहेत अशा सगळ्या वेगळ्या विषयासंदर्भात। तर पोलीस डिपार्टमेंटनं अजून खोलात जाऊन जे काही लोक अजून ह्यातनं बाहेर राहिलेले आहेत असं आम्हाला वाटतं, त्यांना मध्ये घेतलं पाहिजे। आणि मी पुढच्याच आठवड्यात राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब यांना भेटून ह्या प्रकरणासंदर्भात मी निवेदन देणार आहे आणि दादा तुम्ही स्वतः लक्ष घाला अशी मी त्यांना ह्या प्रकरणात विनंती करणार आहे, मागणी करणार आहे। काय वाटतं तुम्हाला? मला असं वाटतं आहे की हे ड्रग्स प्रकरण तुळजापूरमध्ये उजेडात येऊन जवळजवळ 60 दिवस व्हायला लागले। आता ह्या 60 दिवसापासून काही ह्या ड्रग्स प्रकरणामध्ये अडकलेले आरोपी आहेत, जवळजवळ 60-70 आरोपी आहेत। त्यातले कमीत कमी 25 ते 30 आरोपी ही फरार आहेत आणि अद्याप पोलिसांना सापडत नाहीत। त्यामुळं पोलिसांबद्दल थोडीशी साशंकता वाटते आहे। आमची अशी इच्छा आहे की या लोकांना लवकरात लवकर अटक करावं आणि ह्या लोकांना अटक करून ह्या तुळजापूर शहरातले ड्रग प्रकरण जे आहेत ह्या लोकांना अटक केल्याशिवाय जास्त उघडकीला येणार नाही आणि ते थांबणारही नाही। त्याचबरोबर जर पोलीस यंत्रणेला जर हे लोक सापडत नसतील तर त्यांनी हे महाराष्ट्र शासनाला माझी विनंती आहे, हे प्रकरण CBIकडे CIDकडे तपासाला द्यावे, जेणेकरून हे फरार लोक लवकरात लवकर सापडतील असं मला वाटतं आहे। 22 आरोपी फरार आहेत, तपास योग्य दिशेनं सुरू आहे का? काय वाटतं तुम्हाला? तपास योग्य दिशेने नाही, कारण आयो बदलण्यात यावा व अटक व फरार आरोपी मधील काय आरोपी आरगडे, आयो म्हणजे तपास अधिकारी बदलण्यात यावा आणि अटक आरोपीमधील आरगडे तसंच फरार आरोपीमधील प्रसाद गोठण कदम परमेश्वर व रणजित पाटील यांची नार्को टेस्ट झाल्यानंतर आणखी काही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता 100% आहे व आम्ही सप्टेंबर महिन्यातच कलेक्टर साहेबांना भेटून अर्ज दिलेले होते। त्यामध्ये नगर परिषदची सर्व कंट्रोल रूम आहे नगर परिषद तुळजापूरमध्ये, त्यामुळं अर्ज देऊनसुद्धा काहीच झालेलं नव्हतं। आता 3 नगराध्यक्ष निष्पन्न झालेले आहेत आणि एक नप कर्मचाऱ्याचा मुलगा देखील फरार आहे। तरी नपची देखील पोलिसांनी कसून चौकशी करावी ही मागणी तुमची। हो, तुम्हाला काय वाटतं? एकंदरीत ही आता 60 दिवस होऊन गेले, चार्जशीट दोषारोपपत्र पण दाखल केलं आहे, समाधान आहेत का तुम्ही या तपासावरती? मुळात माझ्या स्थानिक आमदारांनाच माझी विनंती आहे की स्थानिक आमदारांना खरंच हे प्रकरण म्हणजे ड्रग्ज तुळजापुरातून खरंच त्यांना संपवायचं आहे का? जर त्यांना संपवायचं असेल तर त्यांनीच प्रामाणिकपणे या प्रकरणामध्ये जे गुंतलेले आहेत त्यांना पाठीशी न घालता त्यांच्यावरती कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासनावर दबाव आणला जाऊ नये हे आमच्या आमदार साहेबालाच विनंती आहे। आणि जर तुळजापुरात जर आता 80 लोकांना नोटिसा काढल्या, चर्चा 200 लोकांना नोटीस काढणार, खरंच मग एवढे 200 आणि 250 नुसतं आम्हाला ऐकण्यातच येते, परंतु खरंच प्रामाणिक प्रयत्न पोलिसांकडून प्रशासनाकडून झाला आहे का ही शंकाच आहे। आणि तुळजापुरातील आम्ही पुजारी मंडळानं म्हणा, नागरिकांनी म्हणा, सर्व पक्षांनी म्हणा, आता भाजपसुद्धा म्हणते आम्ही बी प्रयत्न करत होतो, मग करत असले तर आमचं म्हणणं आहे की प्रामाणिक प्रयत्न सर्वांनी केलं तर भविष्यात तुळजापूरचा तरुण वर्ग या ठिकाणी
नासणार नाही, सडणार नाही, कारण हे एक ड्रग्ज म्हणजे विषच आहे. आणि फरार आरोपी आहेत 22, त्याबाबत आपल्याला काढतो. एक आता 35 लोकांवर 36 लोकांवर काहीतरी गुन्हा दाखल झालेला आहे, त्याच्यात 21 का 22 आरोपी फरार आहेत. हे खरंच मग पोलीस प्रशासन नेमकं करायला काय? मग आज एवढ्या लोकांना नोटिसा दिल्या, जबाब घेतलेत, काय आर्थिक देवाणघेवाण झाली अशी सुद्धा चर्चा आहे. मग असं प्रकार करून मग कुणाला पाठीशी घालायला लागलात? मग खरंच तुम्हाला हे तुळजापुरातून ड्रग्जमुक्त करायचं आहे का? असा प्रश्न आम्हाला स्थानिक आमदारांनाच विचारायचा आहे. त्यांनीच या ठिकाणी त्यांची भूमिका या ठिकाणी आम्हाला संशयास्पद वाटते. त्यांनी कठोर भूमिका घेऊन चांगले लोक सोबत घ्यावेत आणि तुळजापूरची ही घाण सगळी काढून टाकली पाहिजे, असं तुमचं मत आहे? असं आमचं मत आहे. ठीक आहे, ओके, धन्यवाद. हां, बोला. मला म्हणजे तुळजापूरच्या नागरिकांना एक मला अस्वस्थ करायचं आहे की आपण बऱ्याच चर्चा ऐकतो की पुजारीची बदनामी व्हायला आहे, सारखं मंदिरचं नाव येतं आहे, सारखं मंदिर बऱ्याच चॅनलमध्ये मंदिरचे देवीचा फोटो दाखवून ही बातमी चालवली जाते, ड्रगची बातमी. तर तुळजापूरच्या नागरिकांना आणि पुजाऱ्यांना मला अस्वस्थ करायचं आहे की हजारो वर्षापासून देवी तुळजापूरमध्ये आहे. देवीचं फार मोठं आपल्याला वरदान आहे. एवढ्या छोट्या मोठ्या गोष्टीमुळं बदनाम होणार नाही, पुजारीही बदनाम होणार नाहीत, तुळजापूरही बदनाम होणार नाहीत. तर तुळजापूरवासियांनी अजिबात काळजी करू नये. आत्ता जे होतं आहे ते चांगलं व्हायला लागलेलं आहे, जेणेकरून ह्या चॅनलवर जी जागरूकता यायली, नागरिकांमध्ये जागरूकता यायली, चॅनलमुळं आपल्याला सगळं माहिती व्हायला लागलेलं आहे. त्याच्यामुळं जेवढं काही ह्या ड्रग्सच्या बाबतीत जेवढी काही जागरूकता येईल तेवढी होऊ द्या. तुम्ही तुळजापूरवाल्यांनी अजिबात नाराज होऊ नये. आपली देवी आपल्याला सांभाळणारे आहेत. देवी फार आपल्याला मोठं वरदान आहे आपल्या देवीचं आपल्याकडे. तर त्याच्या बाबतीत अजिबात संकोच काळजी करू नये, निवांत राहावं असं माझं मत आहे. एकंदरीतच ह्या ड्रग्स प्रकरणाला आता 60 दिवस होऊन गेले. दोषारोपपत्र देखील कोर्टामध्ये दाखल झाले. मात्र जे काही फरार आरोपी आहेत ह्या प्रकरणामध्ये दुसरे काही जे ट्विस्ट आहेत ही सगळ्या निकाली म्हणजे त्याचा निपटारा झाला पाहिजे आणि एकंदरीतच आरोपी हे जेरबंद झाले पाहिजे अशी सुद्धा यांची मागणी आहे. जे तुळजापूरचे नागरिक आहेत, वेगवेगळ्या पक्षाचे प्रतिनिधी आता आपल्याला बोललेत आणि त्यांचं असं मत आहे की ह्या प्रकरणामध्ये जे तपास अधिकारी आहेत त्यांनासुद्धा बदलणं गरजेचं आहे. श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव, तुळजापूर.